हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी सध्या मामाच्या शेतामध्ये आहे आणि सकाळचं वातावरण इकडे खूप छान आहे, भारी वाटतं एकदम. ब्लॉग करायला पण खूप छान वाटतं, बघू शकता तुम्ही. पाणी पिण्यासाठी छोटा हौद आहे, शेळीसाठी, बैलासाठी. हाय गाइस, गुड मॉर्निंग बोल. दादा मजा येते. दादा बघा खूप मस्ती करतोय बकरीच्या पिल्ल्याबरोबर. हाय गाइस, गुड मॉर्निंग. बकरी के साथ गुड मॉर्निंग. बघू शकता मित्रांनो, ही आमच्या मामाची बैल जोडा आहे. बैल खूप महत्वाचा भाग आहेत शेतकऱ्यांसाठी. बैलांचं योगदान खूप आहे शेतीसाठी. मुक्क जनावर आहे परंतु ते खूप प्रामाणिक आहे. बैल हा खरी शेतकऱ्याची ओळख आहे मित्रांनो. त्यांच्याशिवाय शेती होऊ शकत नाही. शेतामध्ये ज्वारी कशा पद्धतीने येते तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. असे ज्वारीचं कणीस येतं आणि नंतर ते काढलं जातं. त्याचं ज्वारीचं पीक असं येतं शेतामध्ये. हे बघा गाईज, आता हा माझा चुलत भाऊ आहे मोठा, घ्यायसाठी आलाय मला. तो बोलतोय घरी चला म्हणून, कारण आम्ही शेतामध्ये आलो होतो मामाच्या. जायचंय काय घरी? गाडी आणली? हा, गाडी आणली. कोणती? बाईक. ठीक आहे, तर तो आलाय मला घेण्यासाठी. तर आम्ही आता जातोय, मग घरी जातोय गावामध्ये. दादा काय करतोय रे? चारा देतोय. चारा देतोय. गाईस बघा, दादा गाईचं वासरू आहे त्याला चारा देतोय आणि खूप एन्जॉय करतोय. गाई घाबरत नाहीये तो पण आता. अरे पडलास काय? त्याला पण गावी खूप आवडतं. दादा इकडे बघ, काय करतोय? हात लाव. काय नाही करत तो. हात लाव. काय नाही करत. हात लाव. काय नाही करते सांभाळ तिला. असं कर. हा तसं येडा ते बाबा, असं करायचं. हात लाव. काय नाही करत दादा ती. असं सांभाळायचं तिला. असं कर. जा इथे माझ्यापाशी जा, कर दाखव. सांभाळ असं. काय करीत नाही ते. असं सांभाळायचं. सांभाळ तिला, काय नाही करीत.
हा या हाताने उजव्या हाताने. हा इकडे बघ, तिकडे बघ ते पप्पाकड. इकडे बघ. पप्पाकड इकून बघ ना, इथं तू हाताने. हे बाय कशी करते ती, बाय काय करते हे बाय. कशी हात चालते बघ. चालते का बाय. तिला दाटत नाही. दादा बघा आता बिंदास झालाय. आता तर खूप जवळ येऊनच गाईच्या वासराबरोबर खेळतोय. चल. मगाशी घाबरत होता, असं कर. आता तर बिंदास खेळतोय एकदम जवळ येऊन. चल. आई बकरी इकडे ये. असंच कर. सोपा बाळ तिला काय नाही करीत. काय करीत नाही ती. मारित नाही ती. मारित. इथं ठेव. खायलीच नाही. काय म्हणलं तिला. काय काय जायचंय का? कुठे जायचंय? अरे डुब्यात जायचं का गावात? हा फोन नाही ना त्यांचा चालू, बंद आहे बघा. यांना पण आता चेअर लागते बसायला. एवढं एक घरचा सदस्य आहेत हे. हाय गाईस, आता मी आमच्या गावच्या दुधना नदीमध्ये आलो आहे. बाजूलाच आमची शेती आहे इकडे, आणि ह्या नदीमध्ये खूप मासे आहेत. ते पकडण्यासाठी माझ्या चुलत भावासोबत मी आलो आहे. सोबत माझा मुलगा, बायको आणि छोटी बहीण पण आहे. तुम्ही बघू शकता इकडे खूप छान वातावरण आहे. नदीमध्ये पाणी आहे थोड्या प्रमाणात, आणि मासे पण भरपूर आहेत. बघू शकता तुम्ही, ही नदी आहे दुधना. काल दाखवली होती तुम्हाला. तो माझा चुलत भाऊ आहे छोटा. तो मासे पकडण्यासाठी गेलाय, कारण माझा मुलगा सम्यक याने खूप कालपासून त्यांना हे केलंय मासे पकडा म्हणून. सारखं कालपासून बोलतो मुलगा की पप्पा मासे पकडायला चला, मासे पकडायला चला. त्यामुळे आम्ही आलो आहोत. मी पण लहान असताना या नदीमध्ये खूप येऊन आंघोळ करायचो. आता हे पण बसले आहेत तिकडे. नदी खूप छान आहे, आणि नदीमध्ये विहीर पण आहे. आता भावाने जाळं टाकले मासे पकडण्यासाठी. दादा तू पण जा ना मासे पकडायला. खरं माणसाचं जीवन हे ना गावीच आहे, नॅचरली एकदम. मुंबईला तर फक्त धावपळ आहे, वेळच मिळत नाही जीवन जगण्याला. पण गावचं जीवन ना खूप सुंदर आहे आणि छान आहे. मला गावी खूप आवडतं. बघू शकता इकडे वातावरण किती नॅचरल, किती खूप छान आहे. ऑक्सिजन जास्त प्रमाणात आहे, झाडे खूप आहेत गावी. कुठे एक मच्छी पकडली आहे भावाने. आकाश जाळं टाकलंय का? बघा भावाने जाळं टाकले. आता हे बघा भावाने आता मच्छी पकडली फायनली, एक छोटीशी. मुलगा पण खूप खुश झालाय. दाखवा मच्छी कुठे, हातात दाखवा. हे बघा छोटीशी पकडली आहे. दादाच्या हातात द्या. दादा सोडू नको हा. मरण बाळा पाण्यामध्ये टाक. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. मी लहान होतो तेव्हापासून ह्या नदीमध्ये यायचो. आजी बाबा काकांबरोबर, आई वडिलांबरोबर नेहमी यायचो. या पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करायचो. पोहता येत नाही मला, परंतु मी प्रयत्न करायचो.
पाण्यामध्ये जाऊ नको. नाही नाही अरे पाणी आहे बाळा. बघा दादा किती हट्ट करतोय ना पाण्यामध्ये जाण्यासाठी. अरे नको बाळा, आतमध्ये पाणी जास्त आहे. नको नको, कपडे काढून जा. नाही जाऊ द्या, कपडे काढून. बघा खूप. ए खाली नको बसू, जा त्याच्याबरोबर अंकल बरोबर. बघा किती मस्ती करतोय तो. त्याला ना कालपासून वेड लागलाय, वेड पाण्यामध्ये जाण्याचं. दादा कसं वाटतंय? ए दादा, दादा थंड पाणी आहे का? हा? खाली चिखल आहे. चिखल आहे. भाऊ खड्डा बिड्डा नाही ना? बघा आता तो माझा भाऊ त्याला माझ्या मुलाला शिकवतोय पोहण्यासाठी. दादा मजा मस्ती करतोय. हे चल जाऊया का? चल ना आता. एक ट्रायल मारून दाखव आकाश. अरे पाणी तोंडात तसं नाही, ते पोवायचं कसं अंकल शिकवतील बघ. कसं पोवायचं, हात पकडू दे. पकड आकाश. त्या पाण्यात जा ना, पाण्यात. तोंडात पाणी जाईल. अंकलला पकडू दे. त्याला बघा खूप मजा वाटते. पाणी जाईल रे. मी पण लहान असताना या मस्ती करायचो. थांब 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 ना. वेगळाच आनंद मिळतो. थांब 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 जरा थांब. मासे पकडण्यासाठी पण जाळं टाकलेलंच आहे आम्ही ऑलरेडी. दारा कुठे? दारा तो दारा टाकला. हे परत पाण्यामध्ये ये ना. खूपच झालं पाहता. बघा बघा, हे तिथेच बस दादा, आतमध्ये जाऊ नको, खोल पाणी आहे. पुढे गेलात ना तर खूप खोल पाणी आहे इकडे. पुढे इकडे. वाव दादा, नाईस. हे बघा मित्रांनो, फायनली जाळ्यामध्ये मच्छी मिळाली आहे. मासे पकडण्याचा पण एक वेगळाच आनंद असतो. पार्टी चालू आहे. हा ब्लॉग इथेच आपण एंड करू.